ओके, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 कुठल्या टॉपिक मध्ये बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री जो काही फर्स्ट टॉपिक आहे 9th स्टँडर्ड जॉमेट्री मधून. तर त्यामध्ये आपण काय करणार या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 तीन क्वेश्चन आजच्या लेक्चरमध्ये सॉल्व्ह करणार आहे. त्यानंतर राहिलेले जे काही 4 क्वेश्चन आहेत ते पुढच्या लेक्चरमध्ये आपण सॉल्व्ह करूया, कारण की आपल्याला टाइमची गरज आहे. एकदम इंटरेस्टिंग टॉपिक आहे. तर पहिला क्वेश्चन एक नंबर लाईन या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. तर नंबर लाईन वर वेगवेगळे पॉइंट आहेत आणि त्याचे कोऑर्डिनेट्स देखील त्या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. तर त्यावरून आपण खाली काही प्रॉब्लेम दिलेले आहेत, त्याची डिस्टन्स आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. इथं आहे क्यू पी के दॅट इज जे एच आहे, ओ आहे, त्याचबरोबर ए आहे. मी थोडासा एक्सटेंड करू शकतो ह्याला, ठीक आहे. त्यानंतर बी आहे, इथं सी आहे, डी आहे अँड ई देखील या ठिकाणी आहे. जे काय ओ पॉइंट आहे ह्याला कोऑर्डिनेट आहे 0. त्यानंतर जे काय जे आहे एच आहे -1 -2 -3 -4 आणि -5. त्यानंतर इथं 1 2 3 4 5 आणि इथे एखादा पॉइंट असेल त्याचा कोऑर्डिनेट 6 आहे असं कन्सिडर करायचा. तर आपल्याला दिलेला आहे एक नंबर लाईन आणि त्याचे कोऑर्डिनेट्सचे पॉइंट आहेत ते देखील त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे काही डिस्टन्स. तर डिस्टन्स मध्ये पहिला आहे डिस्टन्स ऑफ बीई. बीई डिस्टन्स फाइंड आउट करायचा. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट डिस्टन्स फाइंड आउट करणं म्हणजे लार्जर नंबर मधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करणं. पहिल्यांदा आपलं बीई कुठे आहे ओळखायचं आहे. बी इथं आहे आणि ई या ठिकाणी आहे. तर लगेच बी स्टार्टिंगला आहे आणि ई एंडिंगला आहे, म्हणजे बी मधून ई मायनस करायचं असलं काम करायचं नाहीये, हा बावटपणा होईल. बी या ठिकाणी आहे आणि ई या ठिकाणी आहे, ठीक आहे. आणि त्याचे कोऑर्डिनेट्स देखील आपल्याला समजलं. एकाचं कोऑर्डिनेट्स आहे 2 आणि दुसऱ्याचं कोऑर्डिनेट्स आहे 5. तर 2 हा 5 पेक्षा मोठा नंबर आहे का? नाही. तर 2 हा 5 पेक्षा स्मॉलर नंबर आहे, म्हणजे लार्जर नंबर काय आहे 5 आहे, स्मॉलर नंबर 2 आहे. म्हणजे लेंथ और डिस्टन्स ऑफ बी पॉइंट अँड ई पॉइंट इज 3. त्यानंतर सेकंड आहे डी डिस्टन्स ऑफ जे अँड ए. डिस्टन्स ऑफ जे अँड ए. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एखादी निगेटिव्ह नंबर असेल, -100 -100 असेल समजा, आणि माझ्याकडे आहे 1 पॉझिटिव्ह 1 आहे, तर सगळ्यात मोठा नंबर कुठला आहे? लगेच बावळटपणासारखं लहान लेकरासारखं -100 हा मोठा नंबर आहे असं म्हणायचं नाहीये. कारण की झिरोच्या राईट हँड साइडला जसे जसे नंबर लाईन वाढत जाते तसे त्यांची जी पॉवर आहे किंवा त्यांची जी व्हॅल्यू आहे वाढत जाते. इकडे व्हॅल्यू कमी होत जाणार. तर तुम्हाला काय वाटेल -1 आणि -3 यामधून लार्जर नंबर कुठला आहे? लार्जर नंबर आपल्याला वाटेल आय थिंक -3 हा लार्जर नंबर असेल. नाही, चुकीचं उत्तर आहे. -1 हा काय आहे -3 पेक्षा लार्जर व्हॅल्यू आहे. कारण की तू कसं असणार, झिरोच्या इकडे येत असेल तर नंबरची व्हॅल्यू कसं होणार आहे? डिक्रीज होणार आहे. म्हणजे लेफ्ट हँड पासून राईट हँड साइड जात असताना नंबरची व्हॅल्यू हे वाढत जाणार आहे, ठीक आहे. हे सांगण्याचं कारण म्हणजे आपलं जे आणि ए पॉइंट जे आहे -3 आणि ए आहे 1. तर इथं कन्फ्युजन व्हायचं नाही की -3 म्हणलं का नाही, -2 आहे. तर -2 आणि 1 हा 1 स्मॉलर नंबर आहे सर. 1 ऑलवेज 2 पेक्षा अगोदर येतो, पण या ठिकाणी 2 आहे का? नाही, या ठिकाणी आहे -2. म्हणजे 1 इज ऑलवेज लार्जर दॅन -2. दॅट इज 1 मायनस ऑफ -2. या ठिकाणी काय होणार? मायनस मायनस काय होईल? प्लस होईल. सिंपल मॅथमॅटिक्स आहे. 2 + 1 इज 3. म्हणजे याची देखील व्हॅल्यू किती आहे? 3 आहे. समजू शकता. इथून 1 झाला, इथून 2 आणि इथून इथपर्यंत 3. ओके. देन नेक्स्ट आहे लेंथ ऑफ पीसी, म्हणजे डी ऑफ पी आणि सी. पी आणि सी कुठे आहेत? पॉइंट कुठे काय गरजेचं आहे? पी आहे या ठिकाणी आणि सी आहे या ठिकाणी. इथे देखील आपलं कन्फ्युज होण्याची चान्सेस खूप जास्त आहेत मित्रांनो. तर पी हा -4 आहे आणि सी काय आहे? 3 आहे, +3 आहे. तर -4 इथं 4 दिसतोय सर, इथं 3 दिसतोय. फक्त 4 कडे बघायचं नाही, -4 आहे, ठीक आहे. इकडे येत असताना व्हॅल्यू कमी होते. -1000 जरी असला तरी तो 1 पेक्षा स्मॉलर नंबर आहे. तर -4 इज स्मॉलर दॅन -4 इज स्मॉलर दॅन +3. काय करायचं? 3 मायनस ऑफ -4 इज इक्वल टू 7. 7 कसं काय? मायनस इंटू मायनस काय होणार आहे? प्लस होणार आहे. 3 + 4 इज 7. सिंपल मॅथमॅटिक्स आहे, ठीक आहे. तर आता नेक्स्ट पॉइंट आहे डिस्टन्स ऑफ. मी काय करतो? एक वगळतो. दॅट इज डिस्टन्स ऑफ के अँड ओ. तर के आणि ओ मधून डिस्टन्स या ठिकाणी फाइंड आउट करायचा.
सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा 0 आहे सर, हा -3 आहे, -3 -0 करू दे का? करू शकतो, पण डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह असतो. आणि काय करायचं, -3 असेल तर 3च असणार आहे ना हा, म्हणजे मायनस कट करायचा आणि 3 देखील लिहू शकतो. पण तसं करायचं नाही, 0 देखील -3 पेक्षा मोठा नंबर आहे. समजतंय का? 0 देखील -3 पेक्षा लार्जर नंबर आहे. म्हणजे मी काय करतो, 0 मायनस ऑफ -3 म्हणजे व्हॅल्यू किती भेटला माझा 3, कारण की मायनस इंटू मायनस होतो प्लस. इथपर्यंत काय प्रॉब्लेम नाहीये. तर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघायचं आहे. त्यानंतर डिस्टन्स ऑफ पी आणि जे, मी काय वगळतोय लगेच सर पीजे नाहीये, ओई आहे असं लगेच सांगायचं नाही कमेंट. ठीक आहे, डिस्टन्स ऑफ पी अँड जे. पी कुठे आहे, इथे आहे, जे या ठिकाणी आहे. आता दोन्ही देखील मायनस आहे. आता काय करायचं, टेन्शन घ्यायचं का नाही, काय करावं लागेल आपल्याला, लार्जर नंबर माहिती आहे. जर -2 हा -4 पेक्षा लार्जर नंबर आहे, कारण की इकडून जर इकडे जात असताना नंबरची व्हॅल्यू वाढत जाते, इकडून इकडे येत असताना नंबरची व्हॅल्यू हे कमी होत जाते. तर या ठिकाणी काय दिलेलं आहे, पी आणि जे ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. म्हणजे जे लार्जर नंबर आहे, -2 मायनस ऑफ -4 दॅट इज मायनस प्लस -2 प्लस 4. या ठिकाणी काय करायचं आहे, लार्जर नंबर म्हणून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करायचा आणि व्हॅल्यू येते. समजतंय? ठीक. आता राहिले ते क्वेश्चन सोडूया, लगेच आपण काय करूया, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करायचा. क्वेश्चन नंबर 2 मध्ये एखादा x म्हणायचा आणि एखादा काय म्हणायचं आहे, y म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी दिलेलं आहे, इफ द कोऑर्डिनेट्स ऑफ a इज x, म्हणजे a चे कोऑर्डिनेट्स काय या ठिकाणी x आहे आणि b चं दिलेलं आहे y. तर या ठिकाणी काही दिलेलं आहे, x इक्वल टू 1 आहे, y इक्वल टू किती आहे 7 आहे. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, लेंथ ऑफ AB. लगेच a ची कोऑर्डिनेट्स 1 आहे, b ची कोऑर्डिनेट्स 7 आहे. तर आपण काय करायचं, टेन्शन घ्यायचं नाही, 1 मधून 7 मायनस करायला जायचं नाही. सबट्रॅक्ट ऑलवेज लार्जर नंबर फ्रॉम स्मॉलर नंबर. लेंथ AB असू दे किंवा लेंथ BA असू दे, ऑलवेज इक्वल असतो. हा माझा एक AB सेगमेंट असं कन्सिडर करा, हा AB आहे. ठीक आहे, हा AB आणि BA दोन्ही एकच होणार ना, म्हणजे काय टेन्शन घ्यायचं नाही. हे BA देखील लिहिलं तरी काय फरक पडत नाहीये. लार्जर नंबर मधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करायचं. क्वेश्चन नंबर 1 सॉल्व करा. क्वेश्चन नंबर 2, x इक्वल टू दिलेला आहे 6, y इक्वल टू दिलेला आहे -2. या ठिकाणी लार्जर नंबर, ठीक आहे, ऑब्वियसली 6च असणार आहे. लार्जर नंबर मधून काय करायचं आहे, स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे. दॅट इज 6 मायनस ऑफ -2, दिस इज इक्वल टू 8. त्यानंतर अगेन काय करायचं, या ठिकाणी दिलेलं काय आहे, x इक्वल टू -3 दिलेला आहे, x इक्वल टू -3. मी क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करतोय, त्यामधून थर्ड क्वेश्चन आहे, x इक्वल टू -3, y इक्वल टू 7. लार्जर नंबर काय आहे 7 आहे, स्मॉलर नंबर काय आहे -3 आहे. म्हणजे मी एखाद्या सेगमेंटचा लेंथ काढत असेल तर मी काय करतो, लार्जर नंबर मधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करत असतो. आता 10 कसा आला, मायनस मायनस प्लस 7 प्लस 3 इज 10. ओके, तर मी अजून एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करतो, 2 क्वेश्चन सॉल्व्ह करतो आणि त्यानंतर राहिलेले एखादा दुसरा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. y इज इक्वल टू -5, x इक्वल टू -4, y इक्वल टू -5. आता काय प्रॉब्लेम येतो का या ठिकाणी, तर मला वाटते सर -5 मोठा आहे, -4 लहान आहे, -4 मोठा आहे का -5 लहान आहे. इतकं टेन्शन घ्यायचं नाही. -4 0 च्या अगोदर येतो. या ठिकाणी आपण एखादा लाईन ड्रॉन केला, इथं आहे माझं 0, इथं आहे -1, इथं आहे -2, असापर्यंत गेला, इथं -4 येईल पुढे आणि इथं येईल -5. जे अशा पद्धतीने जात असतं, म्हणजे लेफ्ट हँड साइडला असणारा व्हॅल्यू इज ऑलवेज स्मॉलर असणार आहे. म्हणजे लेफ्ट हँड साइडला जी काही व्हॅल्यू असू दे हे काय आहे, स्मॉलर आहे, आणि राईट हँड साइडची व्हॅल्यू कशी आहे, लार्जर आहे. त्यामुळे मी काय करतो, लार्जर व्हॅल्यू मधून स्मॉलर व्हॅल्यू सबट्रॅक्ट करतो. देन -4 प्लस 5 इज इक्वल टू 1. म्हणजे -4 ला इथे एक पॉइंट आहे माझा, इथे एक पॉइंट आहे, दोन्ही मध्ये डिस्टन्स किती आहे, 1च आहे. त्यानंतर मी लास्ट क्वेश्चन सॉल्व्ह करतो. या ठिकाणी x इज इक्वल टू 4 आहे आणि y इक्वल टू -8 आहे. सगळ्यात मोठा कन्फ्युज करणारा प्रॉब्लेम, मायनस कितीही असू द्या, -1000 असू द्या, 1 लाख असू द्या, +1 असू द्या किंवा 2 असू द्या, त्या कंपेअरनं प्लसची व्हॅल्यू ही ऑलवेज ग्रेटर असते. मला -5 लाख असू द्या किंवा 5000 असू द्या आणि इथं दिलेला आहे मला फक्त आणि फक्त +1, तर कुठला नंबर मोठा आहे, 5000 मोठा आहे का
5000 मोठा आहे, पण -5000 इट इज ऑलवेज लेस दॅन 1. या ठिकाणी -8 दिलेला आहे आणि +4 दिला आहे. तर +4 इज ऑलवेज लार्जर दॅन -8. त्या पद्धतीने आपण काढायचं असेल तर डिस्टन्स ऑफ AB इज इक्वल टू 4 मायनस ऑफ -8 दॅट इज 12. कारण की मायनस मायनस होतो प्लस आणि 4 + 8 इज 12. तर राहिलेले एखादे 2-3 क्वेश्चन मी वगळलेला आहे ते तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व्ह करतो आपण. टॉपिक आहे बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री आणि हा तुम्ही लगेच सायन्सच्या पुस्तकात हुडकत बसायचं नाही. इट इज द जॉमेट्रिक टॉपिक आहे. समजते ना? हा. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन. म्हणजे कुठले पॉइंट आहे ते कुठलं पॉइंट या दोन पॉइंट मधून मध्ये आहे ते आपल्याला हुडकायचं आहे. इफ द पॉइंट आर नॉट कोलिनियर. ठीक आहे. कोलिनियर म्हणजे काय? सगळ्यात महत्वाची गोष्ट. आता एखादी लाईन असं दिलेलं आहे, समजा हे 3 पॉइंट एकाच लाईनवर आहेत, म्हणजे हे तिन्ही पॉइंट कसे आहेत? कोलिनियर ऑफ इच अदर आहेत. एक लाईन या ठिकाणी दिली आहे, इथं एक 2 पॉइंट आहेत आणि तिसरा पॉइंट इथं कुठेतरी आहे. म्हणजे तिन्ही पॉइंट कोलिनियर आहेत का? नाही. कोलिनियर म्हणजे एका रेषेमध्ये असणाऱ्या पॉइंटला काय म्हणलं जातं? कोलिनियर म्हटलं जातं. ठीक आहे. आता बघायचं सगळ्यात महत्वाची गोष्ट कोलिनियर फाइंड आउट करणं म्हणजे काय करणं? दोन वेगवेगळे लेंथ दिलेले आहेत, तर ते दोन वेगवेगळे लेंथचं समेशन केल्यानंतर जर तिसरं भेटत असेल तर ते तिन्ही पॉइंट कोलिनियर आहे असं आपण फाइंड आउट करतो. हे माझा ट्रिक आहे, सगळ्यांचं ट्रिक असणार. ठीक आहे. तर पहिला आहे दॅट इज PR या ठिकाणी दिलेला आहे. ठीक आहे. PR किती आहे? माझा 7 आहे आणि त्याचबरोबर PQ दिलेला आहे. PQ आहे 10 आणि त्याचबरोबर मला दिलेला आहे QR. QR किती आहे? माझा 3 आहे. तर इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला समजण्याची गरज आहे की दोन नंबरची ऍडिशन केल्यानंतर तिसरा नंबर भेटत आहे का? जर भेटत असेल तर हा तिसरा नंबरचे जे काही पॉइंट्स आहेत ते दोन्ही कसे आहेत? एंड पॉइंट आहेत आणि यामधून राहिलेला पॉइंट कसा आहे? मिड पॉइंट आहे. मी जर 7 + 10 केलं तर माझी व्हॅल्यू 17 येणार आहे का? तुमची व्हॅल्यू वेगळी येते का? नाही येणार. 7 + 10 केल्यानंतर 17 येणार, पण या ठिकाणी तर 3 आहे म्हणजे ह्या दोन्ही समेशन 2 नंबर नाहीये. मग काय करणार मी? 10 + 3 करणार. 10 + 3 13 या ठिकाणी 13 आहे का? नाही. हा आहे 7. म्हणजे राहिले हे 2 पॉइंट्स. म्हणजे 7 + 3 केल्यानंतर 10 येतो म्हणजे या ठिकाणी 10 आहे. ओके. आपण थोडासा काम सोपा झाला. तर 10 येत आहे म्हणजे 10 ची जी काही पॉइंट्स आहेत ते पॉइंट कसे आहेत? एंड पॉइंट आहे. म्हणजे या ठिकाणी P आहे आणि या ठिकाणी कुठेतरी Q आहे. म्हणजे PQ ची डिस्टन्स ही 10 आहे. समजते का असं होत असतं? कारण की ह्या दोन्हीचं ऍडिशन म्हणजे दोन वेगवेगळ्या सेगमेंटचे ऍडिशन केल्यानंतर मला तिसरे सेगमेंट भेटते आणि तिसरी सेगमेंटची लार्जर आहे. समजतं? आता QR आणि Q आणि R इथं कुठेतरी माझा पॉइंट R आहे असं समजा. QR ची व्हॅल्यू 3 आहे आणि अजून एक आहे माझा PR आणि P × R आणि इथं जर R असेल P × R किती आहे? 7 आहे. म्हणजे या ठिकाणी हे कोलिनियरच आहेत आणि कोलिनियर कसे आहेत? तर P पहिला आहे, त्यानंतर R आहे, त्यानंतर आहे Q. समजतंय? ठीक आहे. तिसरा एखादा पॉइंट दिलेला आहे, तर या ठिकाणी दिलेला आहे R × S इक्वल टू 8. म्हणजे डिस्टन्स ऑफ RS किती आहे? 8 आहे. त्यानंतर डिस्टन्स ऑफ ST किती आहे? दॅट इज 6 आहे. डिस्टन्स ऑफ RT या ठिकाणी किती आहे? 4 आहे. आपण काय करायचं? दोन नंबरची ऍडिशन केल्यानंतर तिसरा नंबर भेटत असेल तर हे तिन्ही कोलिनियर आहे. नसतील तर हे तिन्ही कशा आहेत? कोलिनियर नाहीये. तर पहिल्यांदा 8 + 6 करून बघायचं. पॉसिबल आहे का? 8 + 6 इज 14. ओके. या ठिकाणी 14 आहे का? नाही, 4 आहे. जर तुम्ही चुकून एक लिहिलं नाही का त्याच्यासमोर? नाहीये. तुम्ही बुक्स मध्ये चेक करू शकता. या ठिकाणी व्हॅल्यू 4च आहे. म्हणजे हे दोन्ही व्हॅल्यू पॉसिबल नाही. तर 6 + 4 करायचं. 6 + 4 केल्यानंतर ही व्हॅल्यू भेटेल का? नाही भेटणार आहे. तर 3 पॉसिबिलिटी आहेत. तिन्ही पॉसिबिलिटी मी चेक करतो. पहिल्यांदा मी काय करतो? डिस्टन्स ऑफ RS + डिस्टन्स ऑफ ST करतो. म्हणजे 8 + 6 केल्यानंतर 14 येणार आहे. पण थर्ड माझी व्हॅल्यू 14 नाहीये. तर मग मी काय करतो? सेकंड आणि थर्ड ची ऍडिशन करतो. सेकंड आणि थर्ड 6 + 4 which value 6 + 4 is 10. तर या ठिकाणी 10 आहे का? नाही. पॉसिबल असू शकतो पहिला आणि थर्ड समेशन केल्यानंतर सेकंड व्हॅल्यू येते का बघायचं. 8 + 4 केल्यानंतर 6 येतो का? नाही. 8 + 4 केल्यानंतर 12 येतो. म्हणजे तिन्ही पॉसिबिलिटी डिफरंट आहेत. म्हणजे या ठिकाणी हे जे तिन्ही पॉइंट्स आहेत ते तिन्ही पॉइंट अशा पद्धतीने कुठेतरी असतात आणि तिन्ही पॉइंट्स मधून एकच जर लाईन जात असेल तर ते लाईन कोलिनियर आहे. आणि हा जो पॉइंट 3 पॉइंट दिलेत ते काय आहेत? नॉट कोलिनियर. कसे आहेत? नॉट कोलिनियर आहेत.
असं आपण एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. त्यानंतर थर्ड आहे दॅट इज डिस्टन्स ऑफ AB इज इक्वल टू 16 दिलेला आहे. ओके ठीक आहे बाबा. डिस्टन्स ऑफ CA इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. 9 दिलेला आहे व्हॅल्यू, काय मीटर, किलोमीटर, सेंटीमीटर, काही व्हॅल्यू असू शकते. आणि त्याचबरोबर BC चे डिस्टन्स ऑफ BC चे दिलेलं आहे 7 दिलेलं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट कोलिनियर चेक करायचं असेल तर ती कुठलेही 3 पॉइंट एकाच लाईनीत आहेत का नाही हे जर चेक करायचं असेल तर कुठल्याही दोन सेगमेंटचे ऍडिशन केल्यानंतर जर तिसरी सेगमेंट भेटत असेल, सेगमेंट म्हणजे काय, इट इज वन ऑफ एक तुकडा असणार आहे, लाईनची तुकडा, म्हणजे हे देखील लाईनचा तुकडाच असणार आहे. एखाद्या नंबर लाईनवर म्हणजे P × R हा काय तुकडाच झालेला एका लाईनचा. ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये स्टडी करणार आहोत. सेगमेंट म्हणजे काय, रेस म्हणजे काय, परपेंडिक्युलरिटी म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये स्टडी करणारच आहे, जेव्हा आपण प्रॅक्टिस सेट 1.1 कंप्लीट करतो. हा आहे प्रॅक्टिस सेट 1.1 चा पार्ट 1. ठीक आहे. ओके, त्या गोष्टी थोड्याशा साईडला ठेवूया. तर या ठिकाणी मी ऍडिशन करायला सुरुवात करतो. 16 + 9 किती येणार आहे बाबा? 16 + 9 केल्यानंतर माझी व्हॅल्यू येते दॅट इज आय थिंक 25 व्हॅल्यू आहे. 25 व्हॅल्यू या ठिकाणी आहे का? नाही. टेन्शन घ्यायचं नाही, लगेच दुसरी व्हॅल्यू कडे जायचं. 16 + 7 करायचं. 16 + 7 किती येणार आहे माझं? 16 + 7 23 येईल. 23 आहे का? नाही. लगेच अजून टेन्शन मध्ये यायचं नाही. परत तिसरी पॉसिबिलिटी आहे की आपल्याकडे. जर तिसरी पॉसिबिलिटी येत नसेल तर हा सेंटेन्स आहे ना, नॉट कोलिनियर आहे म्हणून लिहून टाकायचं. ठीक आहे. 9 + 7 करायचं. 9 + 7 लगेच 10 11 12 करायचं लगेच फास्ट. 9 + 7 इज 16 या ठिकाणी आहे. ओके, म्हणजे 16 चे जे काही पॉइंट्स आहेत हे कसे आहेत? एंड पॉइंट आहेत. म्हणजे या ठिकाणी मी लाईन ड्रॉ केला तर मी 3 पॉइंट्स या ठिकाणी पॉइंट सबस्टिट्यूट केलं. या ठिकाणी 3 पॉइंट तुम्हाला दिसतात. कोलिनियर आहे समजलं, कारण की दोन जे सेगमेंटचे ऍडिशन केल्यानंतर मला व्हॅल्यू भेटते तिसऱ्या सेगमेंटची. म्हणजे हे कसे आहेत? एका लाईनीत आहेत. म्हणजे दोन सेगमेंटचे ऍडिशन केल्यानंतर मला तिसरा सेगमेंट भेटतो. तर तिसऱ्या सेगमेंटची जी काही लार्जर असणार आहे म्हणजे समेशन ऑफ बोथ असणार आहे, त्याचे जे काही पॉइंट्स आहेत ते दोन्ही कशा आहेत? एंड पॉइंट आहेत. ते एक या बाजूला आणि दुसरा त्या बाजूला. समजलं? इथं ए आला, इथं बी आला, तर राहिलं कुठलं पॉइंट बाबा? डी आहे का? नाही, एकच पॉइंट आहे ना. इथं देखील सी एखादा पॉइंट आहे, म्हणजे हा सी सेंटर आहे. आता आपण बघायचं ए सी ए असू दे, एसी असू दे, नंबर किती आहे? एसी ची व्हॅल्यू 9 आहे. त्यावर बीसी ची किती आहे? 7 आहे. ठीक आहे. बीसी चं 7 आहे, त्यावर सीए चं 9 आहे. दोन्हीचं ऍडिशन केल्यानंतर एबी ची किती येणार आहे? 16 येणार आहे. ऑब्वियसली क्वेश्चन नंबर 3 प्रेमाने सॉल्व्ह झालेला आहे. तर क्वेश्चन नंबर 4 दॅट इज LM. डिस्टन्स ऑफ LM इज 11 आहे. डिस्टन्स ऑफ MN किती आहे या ठिकाणी? डिस्टन्स ऑफ MN या ठिकाणी दिलेला आहे 12 आणि डिस्टन्स ऑफ NL दिलेला आहे 8. तुम्हाला समजलं असेल की मी काय करत असतो? एकच गोष्ट रिटर्न करणं म्हणजे प्रॅक्टिस करणं. ठीक आहे. त्यामुळे जर म्हणलं तर प्रॅक्टिसचा सेट. एकच गोष्ट आपण सतत करत असतो. काय नाही, त्यांनी पण येडेच आपण येडेच. ठीक आहे. एकच प्रॉब्लेम सतत दिलेला असतात, सेम प्रॉब्लेम. ठीक आहे. दोन नंबरची ऍडिशन केल्यानंतर तिसरा नंबर भेटतो का हेच चेक करणं. 11 + 12 केल्यानंतर आपल्याला भेटते 33 व्हॅल्यू. 33 इथे आहे का? नाही. त्यानंतर मी काय करतो? 12 + 8 करून बघतो. 12 + 8 13 14 असं करायचं. करू शकतो. 12 + 8 इज 20. इथं आहे का 20? नाही. ठीक आहे, सोडून द्या. त्यानंतर 11 + 8 करतो. 11 + 8 19 येणार. 19 या ठिकाणी आहे का? नाही. म्हणजे ही पॉसिबिलिटी, सगळ्या पॉसिबिलिटी चेक केल्यानंतर व्हॅल्यू वेगवेगळीच येते, म्हणजे इथे येत नाही. म्हणजे तिन्ही पॉइंट्स हे कोलिनियर नाही. म्हणजे लिहून टाकायचं these 3 points are not कोलिनियर. आपला आवडता सेंटेन्स लिहून टाकायचं, नॉट कोलिनियर. त्यानंतर 5वा आहे आणि 6वा तुम्ही सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. मी 5वा एक सॉल्व्ह करतो आणि 6th one will be solve that. तुम्ही 6वा सॉल्व्ह करू शकतो. 5वा सॉल्व्ह करतो, सोपा आहे. अवघड तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. दॅट इज डिस्टन्स ऑफ XY दिलेला आहे 15. त्यानंतर दिलेला आहे डिस्टन्स ऑफ YZ. डिस्टन्स ऑफ YZ या ठिकाणी दिलेला आहे. दॅट इज डिस्टन्स ऑफ YZ इज 7 दिलेला आहे. त्यानंतर डिस्टन्स ऑफ XZ इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ XZ इज इक्वल टू दिलेला आहे 8. सगळ्यात आवडतं काम आपलं दोन्हीचं ऍडिशन करणं. तिसरी व्हॅल्यू भेटते का बघणं, आणि जी भेटलेली व्हॅल्यू आहे या दोन नंबरची ऍडिशन केल्यानंतर जी तिसरी व्हॅल्यू भेटते आणि त्याचे जे काय पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स कसे असणार आहेत? आपले एंड पॉइंट असणार आहेत. तर एंड पॉइंट जर आपल्याला भेटत असतील तर जो काही नंबर्स असणार आहे, जो काही राहिलेला एखादा पॉइंट असणार आहे तो कसा असणार? त्याचा सेंटर असणार किंवा दोन्हीच्या बिटवीन असणार आहे. ठीक आहे. तर मी काय करतो? 15 + 7 करतो.
15 प्लस हा ट्रिक अप्लाय करून आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करतोय. अशाच पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करायचं नाही, थोडासा सिस्टमॅटिकली लिहून सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. जस्ट ऍड 2 सेगमेंट्स, ऍड केल्यानंतर तिसरा सेगमेंट भेटतो का, जर भेटत नसेल तर these points are not coordinate असं तुम्ही लिहायचं आहे. बिकॉज the summations of these two segments is not given the third bigger line. ठीक आहे, ते नंतर बघूया. तर एक्स वाय प्लस वाय झेड ऍडिशन केल्यानंतर मला एक्स झेड भेटतो का, नाही, कारण की असंच पॉसिबिलिटी ना, एक्स वाय झेड नाही भेटणार. म्हणजे या ठिकाणी आपण लिहावं लागेल ना, ए सी बी अशा पद्धतीने लिहून करायचे आन्सर आहे. भेटत नाही, मी काय करतो, 15 प्लस 8 केल्यानंतर 7 भेटतो का, काय सगळं झालं असं भेटू शकत नाही, मायनस केल्यानंतर भेटते, पण तसं करायचं नाही. ठीक आहे. या दोन्हीचं समेशन केल्यानंतर म्हणजे 7 प्लस 8 केल्यानंतर मला भेटतो 15. ठीक आहे. या ठिकाणी मी सुंदर असं एक लाईन काढतो, त्याला 3 पॉइंट देतो, कारण की आपल्याला कन्फर्म झालंय की हे पॉइंट्स कोऑर्डिनेट असू शकतात, कारण की दोन सेगमेंटचं समेशन केल्यानंतर मग तिसरा सेगमेंटची व्हॅल्यू भेटते. ठीक आहे. तर ज्या तिसऱ्या सेगमेंटचे म्हणजे लार्जर सेगमेंटचे जे दोन समेशन केल्यानंतर तिसरा व्हॅल्यू भेटतो, त्याचे जे काही पॉइंट्स आहेत ते एंड पॉइंट्स आहेत. म्हणजे एक या कडेला द्यायचं आणि राहिलेले त्या कडेला द्यायचं, आणि राहिलेला तो काय तो सेंटर मध्ये, म्हणजे एक्स झेड वाय दिस आर कोऑर्डिनेट अशा पद्धतीने असतात. ठीक आहे. तर राहिलेले जे काही क्वेश्चन्स आहेत 4, 5, 6 and 7 will be solved in the next lecture. Okay, thank you.